झिप झॅप झूम फॉर्म्युला 1 भारतात येणार म्हटल्यावर इतर मोटर स्पोर्ट्सनाही चालना मिळाली आहे। मजदार मोटर स्पोर्ट्सच्या पुढाकारानं I1 सुपर सिरीजची घोषणा करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची या रेसिंग सिरीजच्या ब्रँड अँबॅसेडर पदी निवड करण्यात आली आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेर राणेचा रिपोर्ट। आयपीएलला खऱ्या अर्थानं भारतीय स्पोर्ट्स इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदललाय। आयपीएलच्या धर्तीवर आता मोटर स्पोर्ट्स सुद्धा भारतात दाखल झालाय। मॅचदार मोटर स्पोर्ट्सच्या पुढाकारानं आता भारतात दाखल झाली आहे I1 सुपर सिरीज। प्रचंड वेगाची आवड असणाऱ्या शौकीनांसाठी ही सुपर सिरीज म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे, कारण या रेसच्या निमित्तानं आता भारतही इंटरनॅशनल रेसिंगच्या रडारवर येणार आहे। या रेसची खासियत म्हणजे आयपीएल प्रमाणेच I1 सुपर सिरीजही फ्रँचायझी पद्धतीवर आधारित असणार आहे। आता अर्थातच हे फ्रँचायझी ओनर कुणी साध्या सुध्या व्यक्ती तर नक्कीच नसतील। हर तरह के लोगों में है, क्रिकेट प्लेयर से है, बॉलीवुड स्टार्स में से, इंडस्ट्रियलिस्ट में है, प्राइवेट इक्विटी फंड से आ रहे इंटरेस्ट, सब जगह से इंटरेस्ट आ रहे हैं। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅकडानं आपल्या सुपर सिरीजसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची। वो एक एडवाइजर की तरह आएंगे, हमारी ब्रांड एम्बेसडर्स लेंगे, हमारी रेसों पे आएंगे, हमें एडवाइस करेंगे कि कैसे चलाना है, where to do it, how to do it, when to do it. So it play more of an advisory role. I1 सुपर सिरीज मध्ये भारतातील विविध शहरांच्या अशा मिळून एकूण 9 फ्रँचायझी असतील। प्रत्येक टीमच्या 2 अशा मिळून एकूण 18 कार्स या रेस मध्ये सहभागी होतील। I1 सुपर सिरीजचं वेळापत्रक हे पुढील प्रमाणे असेल। 18 डिसेंबरला नवी दिल्लीच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर पहिली रेस होईल। त्यानंतर 8 जानेवारीला अबुधाबीच्या यास मदीना सर्किटवर दुसरी रेस, 15 जानेवारीला दोहा, 22 जानेवारीला दुबई, तर 5 फेब्रुवारीला क्वालालंपूरच्या प्रसिद्ध सेपांग सर्किटवर 5वी रेस रंगेल। त्यानंतर पट्टायाच्या बिरामध्ये 6वी आणि अखेरीस चेन्नईच्या MMSCच्या सर्किटवर पहिल्या मोसमाची सांगता होईल। जो कॉन्सेप्ट प्रमोटर्स ने बनाया मकदार मोटर स्पोर्ट्स ने, मेरे ख्याल है ये कॉन्सेप्ट बहुत अच्छा है कि 9 सिटीज और टीम्स के नाम 9 सिटीज के बारे में होगा एंड इंटरनेशनल ड्राइवर्स। ये एक चीज अच्छी है कि दे हैव पिक एक इंटरनेशनल गाड़ी, ये नहीं कि कोई लोकल गाड़ी हमारे वर्कशॉप में बनी है या कुछ जो भी है। तो गाड़ी अच्छी है, इंटरनेशनली अप्रूव्ड, ड्राइवर्स होंगे फ्रॉम इंटरनेशनल हाई प्रोफाइल ड्राइवर्स, और ये मेरे ख्याल है कि इंटरेस्ट तो होगा इंडिया में कि इफ यू गेट सिटी वर्सेस सिटी तो बिल्ड अप एन ऑडियंस कि ईच सिटी सपोर्ट्स देयर ओन टीम, लाइक जैसे आईपीएल में हो रहा है। फॉर्म्युला 1च्या भारतातील आगमनानंतर अशा प्रकारच्या रेस सिरीजसाठी जणू रेड कार्पेटच मिळालंय। त्यामुळे आगामी काळात मोटर स्पोर्ट्स हा भारतातील एक नित्य नियमाचा खेळ होणार यात काहीच शंका नाही। कॅमेरा पर्सन आसिफ अमेर आणि स्टार माझा, मुंबई। तुम्हाला अमेरिकन फुटबॉल नावाचा खेळ ठाऊक आहे? रग्बीचाच हा अवतार। उंच आणि धिप्पाड तरुण चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांवर अक्षरशः धावून जातात, त्यामुळे या खेळाला युद्धाचं स्वरूप प्राप्त होतं। हा अमेरिकन फुटबॉल आता भारतात दाखल झालाय। या क्रीडा प्रकाराच्या साखळी स्पर्धेचं पुढील वर्षाच्या अखेरीस आयोजन करण्यात येणार आहे। त्या एलिट फुटबॉल लीग ऑफ इंडियात सहभागी होणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूंची बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी